एक महत्त्वाची बातमी आहे। बहुजन विकास आघाडी पालघरमधून राजेश पाटील यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। राजेश पाटील बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार आहेत। 2 दिवसांमध्ये हितेंद्र ठाकूर उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहेत आणि यामध्ये राजेश पाटील यांना उमेदवारी मिळण्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, काय अधिक माहिती आहे? राजेश पाटील हे बोईसरचे आमदार आहेत, त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते। सागर बरोबर आहे, कारण बहुजन विकास आघाडी हा जो पक्ष आहे पालघर जिल्ह्यातला सर्वात 3 आमदार असणारा मोठा पक्ष आहे। त्यामुळे या उमेदवारीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि काल 2 दिवसापूर्वी हितेंद्र ठाकूर यांनी पक्षाचे अध्यक्ष यांनी जे 6 इच्छुक उमेदवार होते त्या 6 इच्छुक उमेदवारांमध्ये एकमत करण्याची आदेश दिलेले होते आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या मीटिंगमध्ये राजेश पाटील जे बोईसरचे आमदार आहेत यांच्या नावावरती एकमत झाला असल्याची सध्या विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। कारण राजेश पाटील जे आहेत हे त्यांचा पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये त्यांचा एक दांडगा संपर्क असल्याचं सुद्धा समोर येत आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते असतील की पक्षातले नेते असतील यांचा जो पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आहेत यांच्याकडे रेटा आहे की राजेश पाटील यांना उमेदवारी द्यावी आणि हितेंद्र ठाकूरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की यावेळेची जी लोकसभेची निवडणूक आहे ही आम्ही पूर्णपणे ताकदीने लढवणार आहेत आणि त्यामुळे एक महत्त्वाचा म्हणजे जो स्ट्रॉंग उमेदवार असतील कार्यकर्ते त्यामुळे राजेश पाटील यांना उमेदवारी जाहीर होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।